नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थ्यांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मित्रांनो जी ग्रुप सी ची आपली कंबाईन ग्रुप सी ची ॲडव्हर्टाइजमेंट जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये तलाठी म्हणजेच की ग्राम महसूल अधिकारी हे देखील पद त्यामध्ये मित्रांनो आता कंबाईन करण्यात आलेलं आहे. त्या आपण पद भरतीसाठी मित्रांनो संपूर्ण काही MPSCच्या पॅटर्ननुसारचे सर्व काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न मागल्या आपण काही दिवसापासून आपण सिरीज जी सुरू करणार आहोत, तसं तुम्हाला आपण टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो आपण एक संदेश सुचविला होता. त्याप्रमाणे मित्रांनो आता आजपासून परिपूर्ण जी MPSC पॅटर्ननुसारचे जेवढे काही IMP व संभव प्रश्न आहेत जे की मागील अनेक वर्षामध्ये PYQ स्वरूपामध्ये देखील दर्शवण्यात आलेले असे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण मित्रांनो रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही तलाठी किंवा लिपिक टंकलेखक किंवा कंबाईन ग्रुप सी मधील इतर पदांची तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचे अपडेट जे की पाहायला मिळणारे असतील. तर बरेच विद्यार्थी मागील काही दिवसापासून जे आहे जे की तलाठी भरती संदर्भामध्ये आपल्याला कमेंट्स करत आहेत की सर याचा अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे, तयारी कशी करायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक मी क्लिअरली सांगतो की ही जी पदभरती आहे ती तलाठीपुरती फक्त स्पेसिफाईड केली गेलेली नाही. तर पदभरती कोणती आहे तर ही ग्रुप सी ची आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम देखील ग्रुप सीचाच कंप्लीट करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहिलं असाल की फक्त ग्रुप सी या प्रकारे न पाहता तर त्या ठिकाणी फक्त तलाठी तुम्हाला असं पाहायला मिळत आहे. परंतु ही तलाठीची सरळ सेवा पदभरती नाही आहे. जसं की आपण 2000 मागील आपण जी पाहिलेली पदभरती होती त्यामधली ही त्या प्रकारची नाही. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्व प्लस मुख्यला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो तुम्हाला कंबाईन ग्रुप सी या लेवलनुसार आणि या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आणि जो पॅटर्न फॉलो करायचा आहे तो परिपूर्ण तुम्हाला MPSCचाच पॅटर्न या ठिकाणी फॉलो करायचा आहे. तर आपण आजच्या या भाग 1 मध्ये त्या पॅटर्ननुसार त्या प्रश्नांच्या दृष्टिकोनानुसारचा आपण सर्व काही या ठिकाणी प्रश्न कव्हर केले आहेत. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत मित्रांनो काळजीपूर्वक या ठिकाणी पहा. तर सुरू करू आपल्या आजच्या भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी जो की काय म्हणतो पहा. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली, तर खालीलपैकी कोणत्या पदाची जी आहे निर्मिती करण्यात आलेली आहे. तर हा थोडक्यामध्ये एक PYQ क्वेश्चनच आहे जे की आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या जे आहे पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर सांगायचं झालं तर 1857च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने जे आहे जे की 1858चा जो भारत सरकारचा कायदा आहे त्याला आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 असं म्हणतो, जे की हे जे आहे ते संमत केलं होतं. आणि या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त होऊन भारताचा जो कारभार आहे थेट ब्रिटिश राजवटीकडे जो की गेलेला होता. तर भारताचा संपूर्ण कारभार पाहण्यासाठी ब्रिटिश मंत्रिमंडळात जे आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे की त्याला आपण भारत मंत्री असं देखील त्यावेळेस म्हणत होतो, तर भारत मंत्री या नव्या पदात जे की निर्मिती करण्यात आली आणि त्यांना जे आहे मदत करण्यासाठी जे की 15 सदस्यांची इंडिया काउन्सिल जे की स्थापना देखील केली गेलेली होती. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न असा देखील येऊ शकतो की इंडिया काउन्सिलची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस सदस्य संख्या किती होती, तर त्यावेळेस जे आहे थोडक्यात 15 जे की सदस्य संख्या होती. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा पहा 2 या ठिकाणी काय म्हणतो. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, तर कोणत्या अधिवेशनामध्ये जे की जागा मिळू नये, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की अलाहाबाद 1888 या जे आहे थोडक्यामध्ये की प्रयत्न केलेला होता अधिवेशनामध्ये. तर सुरुवातीला ब्रिटिश सरकारने जे आहे जे की काँग्रेसप्रती तटस्थ किंवा सहकार्याची भूमिका घेतलेली होती, परंतु काँग्रेसची लोकप्रियता वाढू लागल्याने ब्रिटिश अधिकारी तिच्या विरोधामध्ये की गेलेले होते. तर 1858च्या जो अलाहाबाद अधिवेशनादरम्यान ब्रिटिश अधिकाऱ्याने जे आहे अधिवेशनासाठी जागा मिळू नये म्हणून अनेक अडचणी निर्माण केलेल्या होत्या. शेवटी जे दरभंगाच्या महाराजांनी जे आहे जे की एक राजवाडा जागा खरेदी करून ती काँग्रेसला अधिवेशनासाठी उपलब्ध करून दिली आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्षस्थान होते ते कोणी भूषवलं होतं, तर ते आहे जॉर्ज यूल यांनी जे आहे जे की भूषवलेलं होतं. तर कोणी जॉर्ज यूल यांनी जे आहे जे की भूषवलेलं होतं. तर पर्याय नंबर याचं त्यामुळे ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. आणि तुम्हाला देखील उद्याच्या तलाठी भरतीमध्ये असो किंवा जी आपली तलाठीची एक्झाम आहे कंबाईन ग्रुप सीची एक्झाम आहे त्यामध्ये देखील तुम्हाला सेम अशा स्वरूपाचेच प्रश्न पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. लेवल देखील तुम्हाला ह्या स्वरूपाचाच असेल आणि प्रश्नांचे स्वरूप देखील या ठिकाणी तुम्हाला या स्वरूपाचेच पाहायला मिळणारे असतील मित्रांनो.
त्यानंतरचा प्रश्न तिसरा काय म्हणतो पहा, मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे डॅशचे पुढारी होते, तर कशाचे पुढारी होते देवीदास कांबळे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की मातंग समाज या समाजाचे जे की पुढारी होते. तर देवीदास कांबळे हे मराठवाड्यातील पाथरी गावचे अत्यंत महत्त्वाचे जे की सामाजिक कार्यकर्ते व मातंग समाजाचे जे काही पुढारी होते. त्यांनी मातंग समाजातील शैक्षणिक आणि सामाजिक अज्ञानाविरुद्ध आवाज उठवला व सामाजिक सुधारण्यासाठी देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खाकसार म्हणजे डॅश होय, तर खाकसार म्हणजे नेमकं काय आहे? तर खाकसार हे कायला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की मुसलमानाची लढाऊ संघटना ही आहे त्याला खाकसार असं जे आहे ते म्हटलं जातं. तर खाकसार ही एक मुवमेंट आहे, ही 1931 मध्ये, कधी तर 1931 मध्ये अल्लमा इनायतुल्ला खान मशरिकी यांनी जी आहे ती सुरू केलेली होती. तर मुसलमानाची एक निमलष्करी व लढाऊ संघटना होती. तर खाकसार या शब्दाचा अर्थ होतो नम्र किंवा मातीशी जोडलेला माणूस असा थोडक्यामध्ये होतो. तर या संघटनेचं सदस्य हातामध्ये जे की फावडे घेऊन सैनिकी शिस्त मोर्चा करत असत. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे आहे उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे जो की पाचवा, मोरेश्वर वासुदेव अभयंकर हे डॅश येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते, तर कुठून जे आहे थोडक्यामध्ये होते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क, विदर्भ. विदर्भामधून जे थोडक्यामध्ये जे की होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. तर बॅरिस्टर मोरेश्वर वासुदेव अभयंकर, ज्यांना आपण M.V. अभयंकर असं देखील म्हणतो, हे विदर्भातील प्रमुख स्वातंत्र्य सेनानी व लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीग चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांना विदर्भाचे टिळक म्हणून देखील ओळखलं जातं. तर हे या ठिकाणी IMP आहे. परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की विदर्भाचे टिळक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विदर्भाचे टिळक हे जे आहे M.V. अभयंकर यांना जे आहे जे की म्हणून ओळखलं जातं. मोरेश्वर वासुदेव अभयंकर यांना जे आहे म्हणून ओळखलं जातं विदर्भाचे टिळक म्हणून. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या MPSC तलाठी पदभरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शन जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत व त्यासोबतच जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काय मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंगमध्ये पेपर सोडणं अवघड होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहज मित्रांनो जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले यूट्यूब सिरीजचे किंवा यूट्यूब क्लासेसचे PDF आहेत, ईबुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मित्रांनो आपण मोफतमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे, जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनी अजूनही आपली स्पेशल टेस्ट सिरीजची बॅच इन्रॉल केलेला असेल मित्रांनो त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला परिपूर्ण आपण फुल टेस्ट सिरीज जो MPSCचा पॅटर्न आहे त्यानुसार उपलब्ध करून दिलेला आहे व त्यासोबतच सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील मित्रांनो ॲड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुमची सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील तयारी या ठिकाणी परिपूर्ण होणारी असेल. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो. प्रश्न 6वा, राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबई येथे स्थापना कोणी केली? जे राष्ट्रीय मिल मजदूर संघ आहे त्याची स्थापना
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की G.D. आंबेडकर यांनी जे आहे ती केलेली आहे. तर G.D. आंबेडकर कोण होते, तर ते आहे गजानन देवराव आंबेडकर यांनी जे आहे कामगारांच्या हक्काच्या रक्षणासाठी मुंबईमध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ ची स्थापना केलेली आहे, ज्याला शॉर्टमध्ये काय म्हणतात RMMS असं जे आहे ते त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं. तर ही संघटना इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसशी संलग्न होती आणि तिने कापड गिरणी कामगाराच्या हितासाठी जे आहे ते मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 7वा पुढील काय म्हणतो, नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे, तर नुनमती तेल कारखाना, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की आसाम या राज्यामध्ये आहे. तर नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित आहे आणि या शुद्धीकरण कारखान्याची स्थापना जी की कधी झाली, तर ती आहे 1 जानेवारी 1962ला जे आहे थोडक्यात झालेली आहे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जी की केलेली होती. हे स्वतंत्र भारतातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण केंद्र मानलं जातं आणि हा थोडक्यात हा PYQ क्वेश्चनच आहे जे की यामध्ये विचारण्यात आलेला होता. कारण का हे भारतातील पहिलं सार्वजनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण कारखाना आहे, त्यामुळे हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि सेम तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेत देखील मित्रांनो विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यासाठी एकमेव म्हणजे की आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही इनरोल करून घ्या. त्यामुळे तुम्हाला असे सर्व प्रश्न आपण उपलब्ध करून दिलेले आहे जे की तुम्हाला कोणत्याही महागड्या क्लासेसमध्ये जे की मिळणारे नाहीत मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 8वा असा आहे, कात डॅश पासून मिळवतात, तर कात जी आहे ती कशापासून मिळवतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की खैर पासून जे की मिळवतात. तर कात हा पान खाण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ जो की खैर या झाडाच्या लाकडांपासून किंवा घाब्यापासून जे आहे जे की तयार केला जातो. तर खैराची झाडे प्रामुख्याने पानझडी आणि कोरड्या आर्द्र जंगलामध्ये आढळतात, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर 9वा प्रश्न असा आहे, डॅश राज्य पवन ऊर्जामध्ये अग्रेसर आहे, कोणतं जे की राज्य पवन ऊर्जामध्ये अग्रेसर आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की तामिळनाडू हे थोडक्यात आहे. तर भारतातील तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा उत्पादनामध्ये दीर्घ काळापासूनच प्रथम क्रमांकावर किंवा अग्रेसर आहे. तर तामिळनाडूतील मुंपदल कोणतं, तर या ठिकाणी पहा हे खूप इम्पॉर्टंट नाव आहे. तर मुंपदल हे जे आहे जे की पवन ऊर्जा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठ्या पवन ऊर्जा प्रकल्पापैकी एक आहे. यामध्ये सांगायचं झालं तर गुजरात आणि राजस्थान ही राज्य सुद्धा पवन ऊर्जामध्ये आघाडीवर आहेत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या व एकूण क्षमतेत तामिळनाडू हा अग्रेसर मानला जातो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 10वा असा आहे, डॅश उत्तर पूर्व रेल्वे विभागाची मुख्यालय आहे, तर कोणतं या ठिकाणी जे की उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, गोरखपूर हे या ठिकाणी आहे. तर भारतीय रेल्वेचं उत्तर पूर्व जे काही आपण ज्याला नॉर्थ ईस्टर्न रेल्वे असं म्हणतो NER विभागाचं मुख्यालय गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी जे की आहे, UP यामध्ये येणार आहे हे. आणि सांगायचं झालं तर भुवनेश्वर हे पूर्व किनारपट्टी रेल्वेचे, हाजीपूर हे पूर्व मध्य रेल्वेचे, तर गुवाहाटी हे जे काय मलेगाव हे उत्तर पूर्व फ्रंटियर रेल्वेचे मुख्यालय आहे. तर हे सर्व तुम्ही ते ध्यानात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 11वा, भारताचे अंटार्क्टिकावर डॅश हे संशोधन केंद्र आहे, तर कोणतं जे काही अंटार्क्टिकावर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड, मैत्री हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर भारताने अंटार्क्टिका खंडावर आतापर्यंत 3 संशोधन केंद्र उभारली आहेत, तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ज्यामध्ये पहिलं आहे कोणतं, जे की दक्षिण गंगोत्री, पहिलं कोणतं आहे तर दक्षिण गंगोत्री हे आहे, जे की 1983 मध्ये जे की हे जे आहे थोडक्यामध्ये उभारलेलं होतं आणि आता ते बर्फाखाली गाडले गेलेलं आहे. तर दुसरं कोणतं आहे, दुसरं आहे मैत्री, जे की 1989 साली आणि सध्यापर्यंत जे की कार्यरत आहे. आणि तिसरं आहे जे की भारती, तिसरं कोणतं आहे भारती, जे की 2012 साली आणि आतापर्यंत जे की कार्यरत आहे. तर असे 3 जे आहे जे की संशोधन केंद्र अंटार्क्टिकावर जे की आहेत, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होईल, मैत्री हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 12वा असा आहे, भारत सरकारची कोणती नोडल एजन्सी दारिद्र्य रेषे जे काही दारिद्र्याचे मोजमाप आहे जे की करण्यासाठी काम करते, यापैकी कोणती एजन्सी आहे जे की भारत सरकारची, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी अ, नियोजन आयोग, ज्याला आपण सध्या नीती आयोग असं देखील म्हणतो. तर पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे उत्तर होणार असेल. तर भारतामध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी मुख्य जबाबदारी ऐतिहासिकदृष्ट्या नियोजनाकडे आहे, म्हणजे की नीती आयोग म्हणजे आपण प्लॅनिंग कमिशन असं देखील म्हणतो यांच्याकडे आहे. तर नियोजन आयोग हे जे आहे
राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनाच्या उपभोग्य खर्चाच्या आकडेवारीचा वापर करून दारिद्र्यरेषा ठरवत असते आणि 1 जानेवारी 2015 पासून नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जी की घेतलेली आहे. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा, सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की प्रत्येक घरात वीज याच्याशी थोडक्यामध्ये ही संबंधित आहे. तर सौभाग्य योजना म्हणजेच काय? तर प्रधानमंत्री सहज बिजली घर योजना जी की ही आहे आणि ही योजना कधी सुरू झाली? तर ती आहे 2017 मध्ये जी की सुरू करण्यात आलेली होती. तर या योजनेचं मुख्य उद्देश आहे देशातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात मोफत आणि किफायतदार विजेचं कनेक्शन उपलब्ध करून देणे हे थोडक्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशादरम्यान धावते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान जे की धावते. तर बंधन एक्सप्रेस ही भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान धावणारी आंतरराष्ट्रीय प्रवासी ट्रेन आहे आणि ही ट्रेन भारतातील कोलकाता म्हणजेच की चितपूर ते बांगलादेशातील खुलना दरम्यान जे की धावते. तर याला जे आहे मैत्री एक्सप्रेस आणि मिताली एक्सप्रेस ही इतर देखील थोडक्यामध्ये ट्रेन्सही धावतात. पर्याय नंबर क त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 15वा असा आहे, सरकारी योजनेचे सामाजिक लेखापरीक्षण हा शासनाच्या कामकाजाचा भाग करणारा कायदा प्रथम अंमलात आणणारे कोणते राज्य आहे? तर यापैकी कोणतं राज्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मेघालय हे थोडक्यामध्ये आहे. तर मेघालय हे भारतातील पहिलं असं राज्य ठरलं आहे ज्याने सरकारी योजना आणि उपक्रमांचे सामाजिक लेखापरीक्षण करणे कायद्याद्वारे अनिवार्य केलेलं आहे. तर मे 2017 मध्ये कधी? तर मे 2017 मध्ये मेघालय विधानसभेने जे आहे मेघालय कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड पब्लिक सर्व्हिस सोशल ऑडिट ॲक्ट जे की संमत केलेलं होतं. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा असा आहे, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्वेश्चन फॉर यू मधला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा जे की मानलेला आहे? तर यापैकी कोणतं कलम आहे? पर्याय अ, ब, क आणि ड हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत. यापैकी कोणतं याचं उत्तर जे आहे ते होणार आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. अन्यथा मी याचं उत्तर 24 तासानंतर जे की कमेंट बॉक्सला पिन करून ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर अचूक आहे का बरोबर हे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी जे की पाहता येणार असेल. तर अशा प्रकारे ही आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्व काही IMP स्वरूपाचे प्रश्न होते आणि यानंतर मित्रांनो आपण सब्जेक्टिव्ह आपली टेस्ट सिरीज प्लस लाईव्ह रेकॉर्ड आपण जे काही लेक्चर आहेत आपले यूट्यूब थ्रूचे आपण ते देखील संपूर्ण काही लवकरच सुरू करणार आहोत. फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवर रेग्युलरली अपडेट राहा. टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना संपूर्ण तयारी टेस्ट सिरीजच्या मार्फत आपल्या करायची आहे, ज्यांना परिपूर्ण मार्गदर्शन पाहिजे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये जी आपली स्पेशली मित्रांनो ज्यांना तलाठी प्रिपेअर करायचं आहे तलाठीसाठी तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि ज्यांना कंबाईन प्रिपेअर करायचं आहे त्यांनी कंबाईनसाठी मित्रांनो आपली स्पेशली टेस्ट सिरीजची मित्रांनो संपूर्ण काही बॅच जे आहे ती जॉईन करू शकता. तर असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला असं सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांना देखील शेअर करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.